नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आता पुढच्या भागामध्ये आता एक जबरदस्त प्रोमो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये आता जे काही आता काव्या आणि जीवा या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी आता एक असा छोटासा कार्यक्रम ठेवलेला असतो त्यांचं दोघांचं अभिनंदन करण्यासाठी। आणि त्यात मात्र आता रम्या आणि वसुआत्या एक मोठा स्पोर्ट करणार असतात। म्हणजे आता जो काही पेन ड्राईव्ह आहे तर त्यामध्ये जे काही आता जीवा, काव्या, नंदिनी आणि पार्थ यांची एकमेकांसोबत वर्षभरात जे काही गेलेल्या आठवणी आहे तर त्या आठवणींचा अगदी उजाळा त्या फोटोद्वारे होत असतो। आणि त्यात म्हणजे या दोघींनी आता काव्या आणि जीवा यांचे प्रेमसंबंध असणारा फोटो त्यात घालून ठेवलेला असतो। आणि त्यासाठी मात्र आता हा एक भयानक अगदी फोटो सगळ्यांच्या समोर येऊन एक मोठा धमाका उडणार आहे। कारण काव्याने नुकतंच आता पार्थला नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं आणि आता जे मंगळसूत्र जे पेंडल त्यांनी दिलेलं आहे तर ते अगदी पार्थच्या हाताने तिने आपल्या गळ्यात घालून छान असे ती पार्थच्या अगदी सोबत तयार झालेली असते, छान दिसत असते। आता ती अगदी पार्थच्या हाताने ते मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालते आणि खुश होत दोघं एकमेकांच्या मिठीत येत अगदी एकमेकांकडे पाहत असतात। आणि त्यानंतर पियू त्यांचा छान असा सेल्फी एकत्र घेते। तेव्हा आता त्यांना खांद्यावर हात ठेवायला सांगते। तेव्हा आता अगदी पार्थ नकळत हात ठेवतो, परंतु काव्या त्याचा हात आणखीनच अगदी म्हणजे जवळ ओढते आणि त्याला आणखीन घट्ट अशी ओढत छान असा सेल्फी त्यांचा अगदी हसत मुख पाहायला मिळतो। म्हणून आता काव्याने तर अगदी पार्थला स्वीकारलेलं असतं, तर इकडे नंदिनी आणि जीवा यांचेसुद्धा अगदी जो ह्या संसाराला छान अशी सुरुवात झालेली असते। दोघंही आता एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एकमेकांना अगदी मनापासून स्वीकारून आता त्यांना प्रपोजच करायचं असतं। परंतु त्यात म्हणजे आता ह्या पेनड्राईव्हमुळे आणि ह्या फोटोमुळे जे सत्य आता सर्वांच्या समोर येणार आहे तर ते एक मोठा असा हादसा आता घडणार आहे। आणि आता ह्या प्रोमोमध्ये नक्की पुढे काय होतं आणि नक्की आता हा फोटो सगळ्यांच्या समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबावर काय असा हादरा पोहोचतो आणि यातून नंदिनी आणि पार्थ आणि हे अगदी काव्य आणि जीवाला कसं समजून घेऊन कसं आता पुन्हा नव्याने स्वीकार करतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।